हॅलो फ्रेंड्स, आज आपण मस्त गणपती बाप्पांसाठी मोदक बनवणार आहोत। मोदक एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। हे बघा, आपण त्यासाठी काय केलेलं आहे, एका याच्यामध्ये ताटामध्ये आपण 1 कप पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेतलंय आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे काय करणार आहोत, पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता पीठ मळताना काय करायचं की जसं आपण पोळीसाठी पीठ मळतो, रोजच्या पोळीसाठी जसं पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित त्याला थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। पूर्णपणे एकदम व्यवस्थित मऊ करून घ्यायचे। हे बघा, एकदम छान हे मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं। हे बघा, पिठाचा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे। आता त्याला 10 मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत, म्हणजे ते पीठ भिजलं जाईल। तोपर्यंत आपण याचं सारण तयार करून घेऊ। आता हे बघा, खोबरं घेतलेलं आहे। आता खोबरं आपल्याला किसून घ्यायचं आहे। तर 1 कप खोबरं आपण किसून घेतलेलं आहे। आता एका बाउलमध्ये आपण 1 कप खोबरं काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची। तर आपल्याला पाऊण कप पिठी साखर घालणार आहोत। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे बघा, 1 कप खोबऱ्याला आपण 1 कप साखर पण घालू शकतो। तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर 1 कपाला 1 कप पण घालू शकतो। आपण थोडंसं कमी घेतलेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा विलायची पावडर घालायची, ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। हे बघा, सगळं साहित्य आपण मिक्स करून घेतलंय। आता आपलं पीठ पण भिजलेलं आहे। याला थोडंसं तेलाचा हात लावून आपण परत चांगलं मळून घेणार आहोत। तर हे बघा, व्यवस्थित आपण मळून घ्यायचंय। एकदम मऊ गोळा तयार करायचा आणि छोटे छोटे गोळे तयार करून आता हे आपण पोळपाटावर आपण असे छोटे छोट्या लाट्या तयार करून घ्यायच्या। हे बघा, थोडंसं लाटून घ्यायचं। लाटल्यानंतर तुम्हाला जसे आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे मोदक जे आहे करू शकता किंवा बनवू शकता। आता यामध्ये हे आपण कळ्या पाडून घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे। हे सारण भरल्यानंतर व्यवस्थित ते पूर्णपणे असं वरती हळूहळू हलक्या हाताने हे असं दाबून घ्यायचं आहे। तर आपला हा मोदक जो आहे तो तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण दुसरा मोदक पण तयार करणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने छोट्या छोट्या कळ्या पाडून घ्यायच्या। तुम्ही साध्या पद्धतीने सुद्धा करू शकतात। तर आपण ह्या कळ्या पाडून घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये हे सारण भरून घ्यायचे। आता हे सारण भरल्यानंतर हे आतमध्ये थोडंसं दाबून घ्यायचं आणि हलक्या हाताने गोल गोल करत हा मोदक जो आहे तो तयार करून घ्यायचा। हे बघा, अशा पद्धतीने आपण हे मोदक जे आहे ते तयार करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने सगळे मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे। हे बघा, आता हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे। आता कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी। त्यामध्ये आपण तेल घालून घेतलेलं होतं। तेल चांगलं व्यवस्थित तापलं की आपण यामध्ये मोदक घालून त्या पद्धतीने आपण तळून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण हे सगळे मोदक तळून घ्यायचे। हे बघा, दुसरे पण मोदक आपण टाकून यामध्ये व्यवस्थित तळून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपले हे मोदक तयार झाले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा।